लोणावळ्यात महावितरण कंपनीच्या विरोधात मनसेच्या वतीने प्रतिकात्मक श्राद्ध आंदोलन करण्यात आले। लोणावळा व खंडाळा शहरातील नादुरुस्त व खराब झालेल्या 250 खांबांचे श्राद्ध घालत लोणावळा शहर नवनिर्माण सेनेने महावितरणाच्या विरोधात अनोखे आंदोलन केले। विजेचे खांब आणि उघड्या डीपी बंद कराव्यात या संदर्भात महावितरणाला निवेदन देण्यात आले होते। कुमार रिसॉर्ट चौकात नादुरुस्त विजेच्या खांबाची प्रतिकात्मक पूजा करून श्राद्ध घालत निषेध करण्यात आला। तालुका अध्यक्ष पंकज गदिया, शहराध्यक्ष रुपेश नांदवटे, तालुका अध्यक्ष अशोक कुटे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अक्षय जाचक, संदीप पोटफोडे, रामदास शेडगे, चेतन परदेशी, भरत चिकणे, संगीता गुजर, पांडुरंग असवले, निरंजन चव्हाण, रवी कालेकर आदी जण उपस्थित होते। महावितरण कंपनीच्या वतीने 2 दिवसात कार्यवाही न झाल्यास अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांवर गाढवे बसू असा इशारा देण्यात आला आहे। शहरामध्ये साधारण 250 ते 300 लाईटचे खांब असे आहेत की ज्याच्यावरती तारा नाही आहेत, जे बिनकामी आहेत, गंजलेले आहेत, वाकलेले आहेत। अशा खांबांमुळे लोणावळा शहरामध्ये ट्रॅफिक समस्या उद्भवत आहे, त्याच्यामुळे अतिक्रमण होत आहेत, त्याच्यावरती अनधिकृतपणे जाहिरातबाजी केली जाते। लोणावळा शहरामध्ये अनेक डीपी आहेत जे ताराचे, ज्याच्यामध्ये त्याला दरवाजे नाही आहेत, उघड्या पडलेल्या आहेत, त्याच्यामुळं लहान मुलांच्या जीवाशी धोका होऊ शकतो। या वाकलेल्या खांबांमुळे अपघात होऊ शकतात, अनेक अपघात त्याच्यामुळे झालेले आहेत। महावितरणला आम्ही गेल्या 1 वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करतोय, परंतु त्यांनी आमच्या ज्या निवेदनाचं त्यांनी दखल घेतली नाही आहे, म्हणून ह्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण होत आहे। आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय त्याचा, म्हणून आज 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं आम्ही या बिनकामाच्या खांबाचं आज श्राद्ध घालत आहोत। आणि हे करून सुद्धा जर या महावितरणने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या महावितरणच्या कार्यालयामध्ये त्यांच्या खुर्चीवरती आम्ही आडवं नेऊन बसवणार आहोत।